शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, नरेंद्र मोदींचा दौरा होता आज, विमानतळाच्या आतूनच जळगावला जाणार होते, मात्र तुमचे अत्यंत जवळचे मित्र अंबादास दानवे यांनी त्यांचा विरोध केलेला आहे। विरोध केला मला कळलंच नाही, कुठे उभे होते मला मी पाहिलं पण नाही। अहो, जेव्हा पंतप्रधान विमानतळातून आतल्या आत विमान चेंज करून जाणार आहे तर तुम्ही विरोध कुठे केला आहे? एखाद्या रूटवर जाताना जर आपण काळे झेंडे दाखवणे किंवा तिथं काहीतरी घोषणा देणे हे समजू शकतो, परंतु या लोकाला काय झालं तर हे बेछूटपणे काय करावं हे यांना सुधरत नाही, म्हणून काहीतरी नाटक नौटंकी ज्याला म्हणतो ना ते नौटंकी करायच्या मार्गावर येते। नौटंकी कालचं आंदोलन तुम्ही पाहिलं, एक नौटंकी होती। नौटंकी करणं आणि कसं तरी आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। आणि लोक आता समजून गेलेले आहेत की यांच्या हातात काही नाही आणि याला काही करता पण येत नाही। उगाच आता विरोधाला विरोध काय करायचा आहे म्हणून हे केलेलं छोटासा प्रयोग त्यांनी केला होता, परंतु एक 25 लोकांच्या या आंदोलनामध्ये ताबडतोबीने मला वाटतं पोलिसांनी त्यांना अटक पण केली असं मी ऐकलंय, आणखी माहिती नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण त्यांचा दावा असा आहे की राज्यातलं सरकार कुचकामी ठरलेलं आहे, काहीही कामाचं हे सरकार नाही, म्हणून मला देशाच्या पंतप्रधानांच्या समोर विरोध करावा लागतोय। अरे पंतप्रधान समोर कर ना, पंतप्रधान चाललेत कुठं, तू आंदोलन करतोय कुठं, कोणी पंतप्रधानाला पत्र लिहितंय, काय नेमकं करायचं काय आहे ना हे समजून तर द्या। अरे म्हणून हे नौटंकीच हा दुसरा शब्द नाही आहे यांच्यासाठी, म्हणून आता असे केल्याने लोकांवर काही छाप पडेल असं गैरसमज त्यांच्या डोक्यात असेल तर त्यांनी काढून टाकला पाहिजे। त्यांनी हे आंदोलन करण्यासाठी कारण असं सांगितलं की संपूर्ण देशभरात ज्या महिलांवरती अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे हे आंदोलन होतं। धन्य आहे ते, त्यांच्यावर जास्त कॉमेंट करणं म्हणजे त्यांना वाढवा देणं आहे, म्हणून त्याच्यावर कॉमेंट्स न केलेलीच बरी। संजय राऊत जे आहे ते म्हणाले की या देशात लाखो तरुण बेरोजगार, मुख्यमंत्री विचारतात महिलांना पैसा मिल गया ना, त्याची मिमिक्री केलेली आहे। आणि कालच्या कार्यक्रमात सरकारच्या बापाचे पैसे आहेत का असा महिलेने आवाज दिला। जळगावात 4 मुलीवर अत्याचार झालेले आहेत, पंतप्रधान कोणाला लखपती करण्यासाठी आलेले आहेत? हे बघा, त्या संजय राऊतचं एक तर डोकं फिरलेलं आहे, त्याला अनेक दिवसापासून पागलखान्यामध्ये जायची घाई झाली किंवा जेलमध्ये जाण्याची। त्याला माहीत नाही बेरोजगारी हे 2 वर्षात आल्यामुळे वाढलेली नाही, बेरोजगारीला कमी करण्याचं प्रयत्न हे सरकार करतंय हे सगळ्याला दिसतंय। आणि हे जे मिमिक्री करणाऱ्या लोकांना आता फक्त तंबू घेऊन आपल्या राहोट्या गावोगावी उभं राहावं लागतील आणि नाचाचं काम करावं लागेल, म्हणून अशा नाच्यांच्या याच्यावर देश चालत नसतो किंवा महाराष्ट्र चालणार नाही। सर्वसामान्य महिलांना सहकार्य, विद्यार्थ्यांना सहकार्य, शेतकऱ्याला सहकार्य ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून जेवढं होईल तेवढं त्यांच्यासाठी करतोय। हे आमच्या बापाचा पैसा नाही, परंतु त्या जनतेचा पैसा जनतेकडे गेला पाहिजे, लंडनला गेला नाही पाहिजे, हे आमचं मत आहे। पैसा लंडनला ठेवून काय करणार आहे हो तुम्ही? जनतेला द्या, त्या बहिणीला द्या, त्या भावांना द्या। कोण ठेवतं लंडनला? आता त्यांना विचारा पैसा लंडनला कशाला पाठवतं म्हणून, इथं ठेवा ना, आपल्या देशात ठेवा ना। देशाची संपत्ती ही देशात असली पाहिजे। आपल्या बापाचा माल समजून आपण तो दुसरीकडे नेऊन ठेवला नाही पाहिजे। संजय राऊत यांनी राज ठाकरेंवरती सुद्धा कडक शब्दात टीका केली, म्हणजे राज ठाकरे मोदींच्या सोबत राहिले, म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या दुश्मनांसोबत राज ठाकरे आहेत। बाळासाहेबांची पार्टी फोडली त्यांच्यासोबत राज ठाकरे आहेत। राज ठाकरेंच्या गोष्टींना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणतात। राज ठाकरे हे आपल्या पद्धतीने राजकारण करतात, तो यांच्यासारखे दलाली करत नाहीत। हे ना उद्धव ठाकरेंचे सेवक आहेत ना शरद पवारचे आहेत, सगळ्याला माहिती आहे दलाली करणं हे यांचं काम आहे आणि दलालाच्या शब्दाला किंमत नसते। महाराष्ट्रामध्ये अशा दलाला कोणी विचारत नाही, म्हणून जी दलाली करतात त्याच्याबद्दलची ही पोपटपंची त्यांची चाललेली आहे। मी मागेही बोललो, पोपटाला मी मिरची खाताना पाहिलं, पेरू खाताना पाहिलं, पण घाण खाणारा पोपट म्हणजे संजय राऊत आहे। बरं, संजय राऊतांनी दुसरं एक वक्तव्य केलं की मोदी ही कुठलेही भगवान नाहीत, मोदी अंधभक्तांचे भगवान आहेत। मोदी हे भगवान नाहीत, परंतु मोदी हा असा एक व्यक्ती आहे की ज्याने सर्वस्व देशासाठी अर्पण केलेलं आहे, म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्यावर कोणताही आरोप आत्तापर्यंत झालेला नाही। आणि ज्या पद्धतीने ते काम करत आहेत तुम्ही पाहिलं असेल, परवा दिवशी युक्रेन, त्याच्यानंतर कोणत्या तरी देशात, आज या संभाजीनगरमधून पुन्हा जळगावला, हे एवढी जी स्पीड आहे ना ही बाहेर पडून लोकात गेल्यानंतर येते। घरात बसून राजकारण करता येत नाही, हे मोदीकडून यांनी शिकलं पाहिजे। तुमच्यावरती त्यांनी आरोप केलेला आहे की महायुतीचा थर कोसळायला सुरुवात झाली आहे आणि हंडीवाली आता वर लटकणार आहेत।
मूर्खपणाचे लक्षण आहेत. आता निवडणुका येत आहेत, महायुतीत सरकार किती मेजॉरिटीने येईल हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे जे बोलतात ना, हे नेमकं आजपर्यंतचा इतिहास आहे, त्याच्या विरोधात सर्व घटना घडलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं सरकार कोसळेल, तर समजायचं सरकार मजबूतीने चालणार आहे. म्हणून येणारे विधानसभेला सुद्धा महायुती ही सत्तेत येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आहेत, त्यांनी युनिफाईड पेन्शन योजना सुरू करण्याबाबत घोषणा केलेली आहे. विरोधक म्हणतात की ही आधी का आणली नाही, आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणतात आणि आमच्या दबावामुळे आणली आहे. आता तो केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राच्या निवडणुका, हे काय देशभराच्या निवडणुका आहेत का? परंतु काय द्यायला लागलं तर हे आताच का आणलं? मग आता इलेक्शनच्या नंतर आणायला पाहिजे होतं का? अरे जे द्यायची आमची जी दानत आहे ते एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्याला द्यायचा आमचा प्रयत्न आहे, आणतो आम्ही, ते करतोय. याचं स्वागत केलं पाहिजे. याला विरोध कसला करतात? म्हणून ज्यांना मिळणार आहे त्यांनी यांची जागा दाखवली पाहिजे. रोहित पवारांनी पत्र लिहिलं नरेंद्र मोदींना. हां, ट्विटरवर आता थोडंसं थकल्यामुळं त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. मराठीतलं त्यांचं ते पत्र मी पाहिलं आहे. आणि त्यांचा सल्ला कदाचित मोदी मागायला एखाद्या वेळेला त्यांना फोन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाडकी बहीण योजनेचा आणखी एक हप्ता महिलांना दिला जाईल, कारण राज्य सरकारकडे पैसे नाहीत अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. निवडून दिलं तरच योजना पुढे सुरू राहील असं सुद्धा राज ठाकरे म्हणतात. नाही, एक लक्षात घ्या, ही योजना जी सुरू झालेली आहे ही कंटिन्यू राहणार आहे, कुठे खंड पडणार नाही. आणि यदा कदाचित महाविकास आघाडीचं सरकार चुकवून जर आलं तर ह्या योजना मात्र निश्चित बंद पडतील. म्हणून महिला भगिनींनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे. देणारा कोण आहे आणि ओढणारा कोण आहे? म्हणून शिंदेसाहेब म्हणतात आम्ही लेना बँक नाही, आम्ही देना बँक आहोत. लेना बँकेच्या चक्करमध्ये लोकांनी जाऊ नये, त्या भ्रमात सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहू नये. म्हणून ही योजना कधी बंद पडणार नाही आणि याला पैसा कुठेही अपुरा पडणार नाही. राजसाहेबांना सुद्धा शिंदेसाहेब याबद्दल आश्वस्त करू शकतात. शिंदे फडणवीसांसह सर्वांच्याच मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरेंनी घोषणा केलेली आहे. वरळी मतदारसंघातही उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे म्हणतात. विधानसभेला साधारण 200 ते 225च्या आसपास राज ठाकरे जागा लढवणार आहेत. लढल्या पाहिजेत. पक्ष त्यांचा आहे, गेली 19 वर्षापासून ते पक्ष सांभाळत आहेत आणि त्यांच्या पक्षाने जर असा निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच आहे. कोणी निवडणुका ही लोकशाहीची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये कोणी यावं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. म्हणून राजसाहेबांनी केलेली घोषणा ही त्यांच्या पक्षांनी केलेली घोषणा आहे. म्हणून त्याला विरोध किंवा त्याला काय त्यांच्यावर का असं करता असं म्हणण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाच्यानुसार आपल्या जागा उभा कराव्यात आणि निवडणूक लढवावी. मातोश्री परिसरात तुमच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले, त्यात असं लिहिलं आहे की दहीहंडी गर्वाची, अहंकाराची, खोट्या अस्मितेची आणि हिंदुत्वाची, शिंदेंच्या नेतृत्वात फोडूया हंडी विधानसभेची. नक्कीच आहे ना. ह्या उबाठा गटाला आम्ही शिवसेना प्रमुखाबरोबर काम केलेले लोक आहोत. परंतु ह्या गटाला आता इतके लाचार होताना आम्ही कधी पाहिलेलं नाही. आणि लाचार होत असताना सुद्धा ज्यांना जो काही गर्व आलेला आहे त्याची ही हंडी फोडायची आम्हाला. अरे तुम्ही ज्यांच्याबरोबर गेले ते तुम्हाला विचारत नाही. जे तुमचे होते त्यांना तुम्ही बाजूला सारलं आहे. त्याचा परिणाम आता आहे की तुम्हाला सर्वांचे पट्टे गळात घालावं लागतात. म्हणून ती स्वाभिमानाची दहीहंडी आम्ही फोडणार आहोत आणि गर्विष्ठांची माथं आम्ही त्या दिवशी फोडणार आहोत. भागवत कराडांनी अंबादास दानवेबद्दल म्हणले की भाजप काय आणि शिवसेना काय अंबादास दानवेंना चांगलं माहिती आहे आणि अंबादास दानवे हे आमच्याकडूनच शिकून शिवसेनेत गेलेत. पूर्वश्रमीचे ते भाजपचे असल्यामुळे त्यांनी ते बोललेलं आहे. आणि मला वाटतं हा त्यांचा वैयक्तिक जो काही मत आहे त्यांनी व्यक्त केलं तर जास्त भाष्य करणं योग्य नाही. भागीरथ भालके शरद पवार गटात येणार आहेत. या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण इकडं तिकडे जातील. आता पाहूया आमच्या गटात किती येतात, त्यांच्या गटात किती जातात. पण उबाठा गटाकडे कोणी जात नाही हे दुर्दैव आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साताऱ्यातील भाजपच्या नेत्याच्या घरी गेले. बंद दाराआड चर्चा झाली आणि तिथं सुद्धा गणित बदलणार आहेत. जयंत पाटील तुम्हाला सांगतो, मी मागेही बोललो, जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवारच्या याच्यामध्ये अस्वस्थ आहेत. रोहित पवारसारखा नौखा आमदार इतक्या मोठ्या सिनियर नेत्यांची जो अपमान वारंवार करतोय तुम्ही पाहिलं त्या स्टेजवर कधीसुद्धा ते एकत्र दिसत नाहीत. म्हणून त्यांची अस्वस्थता कदाचित त्या भाजप नेत्यांबरोबर त्यांनी उघड केली असावी आणि भाजपच्या वाटेवर ते असावेत असा एकंदर अंदाज आहे. तर होते संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावरती पलटवार केला आहे. जयंत पाटील हेच भाजपच्या वाटेवर असतील अशी शक्यता संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.